शालोम. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेस या जगामध्ये आपल्याला आजूबाजूला सगळीकडे यशस्वीपणा किंवा यशस्वी लोक यशाच्या बाबतीत पुष्कळ काही ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. आणि असं दिसतं की कोणत्याही प्रकारे जर माणसाला यश जर मिळालं तर मग त्याने कमवलं आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की जर पवित्र शास्त्राकडे जर पाहिलं, बायबलमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त कशाच्या बाबतीत लिहिलेलं आहे? यशाच्या बाबतीत की आशीर्वादित जीवनाच्या बाबतीत, धन्य जीवनाच्या बाबतीत. आणि ह्या दोन्ही गोष्टींची जर आपल्याला तुलना करायची असेल तर नक्कीच आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. नक्कीच पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला यशस्वी जे लोक, देवाचे जे भक्तगण होऊन गेलेत, जुन्या करारापासून अब्राहम झाला, मोशे झाला, दावीद झाला, शलोमोन झाला, वेगवेगळ्या प्रकारचे संदेष्टे आणि इतकंच केवळ नव्हे, नंतर प्रेषित वर्ग आणि अनेक लहान थोर मंडळी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये की जे यशस्वी आहेत, परंतु त्याचबरोबर ते धन्य आणि आशीर्वादित सुद्धा आहेत, ह्या बाबतीत आपल्याला नक्कीच वाचायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला त्या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. नक्कीच
यशस्वीपणा पाहिजे. यशस्वीपणा हा आपल्या जीवनात येऊ शकतो, येतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट, योजना, शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारची वैचारिक ठेव जर ठेवली, त्यामुळे येणारं यश. पण त्याचबरोबर जो धन्यवादितपणा आहे, आशीर्वादितपणा आहे, ह्याची जी सांगड आहे, ती सांगड, त्याची जोड जी आहे, ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून आठवते, कारण ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी माझी खात्री आहे की एक स्तोत्र आपल्या सगळ्यांना फार परिचित आहे आणि ते म्हणजे स्तोत्रसंहिता 1, की ज्यामध्ये धन्य मनुष्य, धन्य पुरुष किंबहुना आशीर्वादित मनुष्य ह्या बाबतीत भरपूर काही लिहिलेलं आहे. परंतु एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की त्याच वचनांच्या मध्ये शेवटी सिद्धी किंवा यशस्वीपणाच्या बाबतीत सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये देवाचे जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्यासाठी साध्य केलेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी आढळतं. मी आपल्यासाठी ते निदान पहिलं वचन वाचतो. स्तोत्रसंहिता 1, धन्य तो पुरुष. अर्थात धन्य हा शब्द आशीर्वादित, सुखी आणि वेगवेगळ्या प्रकारे यशस्वी ह्या बाबतीत तो नेहमीच आढळतो. आणि म्हणून त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो मूळ काय अर्थ असू शकतो, इब्री भाषेमध्ये काय असेल हे पाहणं पुष्कळांनी प्रयत्न केलेले आहेत. अर्थात त्याचे अनेक अर्थही त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यापैकी एक अर्थ असा आहे की जो परमेश्वराच्या समोर सदैव विनम्र रीतीने त्याच्या सान्निध्यात असतो, जणू काय परमेश्वराच्या समोर पूर्ण हात जोडून वाकलेला असा एखादा मनुष्य की जो त्याच्या सान्निध्यामध्ये आहे. तर हा जो मनुष्य आहे, अर्थात सदैव तसं जीवन जगणं शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला कुटुंब आहेत, लेकरं आहेत, कामधंदा आहेत आणि सदैव तो देवाच्या मंदिरामध्ये तशा परिस्थितीमध्ये जर राहत असेल तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होऊ शकतो. पण याचा अर्थ असा आहे की जो देवाच्या समोर विनम्र रीतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे आणि दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा तो देवासमोर लीन आणि नम्र आहे, कारण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये देवावर अवलंबून राहायचं आहे. असा मनुष्य, अशी व्यक्ती म्हणजे धन्य किंबहुना आशीर्वादित असते. अर्थात पहिल्या वचनामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुखपाठसुद्धा असू शकतं की काय नकारात्मक गोष्टी आहेत की त्याने त्या वर्ज केलेल्या आहेत, काढूनच टाकलेल्या आहेत. धन्यवादित मनुष्य, आशीर्वादित मनुष्य ह्यांनी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी ह्या वर्ज केलेल्या आहेत, सरळ शुद्ध टाकून दिलेल्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्या आढळत नाहीत. आणि म्हणून हे जे पहिलं वचन आहे हे आपलं परीक्षण करणार आहे. नकारात्मक गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये अजूनही आढळत असतील तर मग मात्र त्या काढून टाकून ज्या होकारार्थी गोष्टी नंतर सांगितलेल्या आहेत त्याकडे पाहणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. माझी खात्री आहे की याचं विश्लेषण करणं याची काही गरज नाही, कारण आपल्या आजूबाजूला सगळीकडे हे वर्णन आहे. आजूबाजूला सगळीकडे मनुष्य काहीही कोणत्याही टोकाला जातात आपल्याला यशस्वी जीवन मिळण्यासाठी. मग धार्मिक असो की अधार्मिक असो की काहीही असो, सामाजिक असो. आणि ह्याची उदाहरणं आपल्याला आजकाल टी व्हीवर खूप ऐकायला मिळतात की मनुष्य काय काय करतात, काय काय देतात, कितीतरी त्याच्यामध्ये आपला पैसा आणि वेळ उधळतात फक्त याच्यासाठी की आपण यशस्वी व्हावं. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी यश म्हणजेच फक्त आशीर्वादितपणा नाही,
म्हणजे धन्यवादितपणा नाही, हे स्पष्टपणे दिसून येतं. धन्यवादितपणा त्या गोष्टींच्या मध्ये आहे की ज्यावेळेस ह्या गोष्टी माणसाच्या जीवनामधून पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत, आपण त्यात टाकून दिलेल्या आहेत. मग मात्र दुसऱ्या वचनात आणि तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला जे होकारार्थी गोष्टी आहेत त्या सुद्धा स्पष्टपणे दिसतात. मग काही गोष्टी टाकून देणे आणि काही गोष्टी स्वीकारणे, आणि त्यामध्ये फार सुंदर असं वचन असं आहे की दुसरं वचन, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. अर्थात पुष्कळ गोष्टी अशा आहेत जगामध्ये की ज्याच्यामध्ये माणसं रमून जातात, आणि त्याच्यामध्ये चित्रकला आहे, संगीत आहे, खेळ आहेत, आणि ते त्यांच्या त्या विशिष्ट पद्धतीमध्ये त्या वयामध्ये तन मन धन वेळ विचार सगळं काही त्याच्यातच ओतलं जातं. त्याशिवाय त्यांना काहीही दुसरं सुचत नाही. आणि ती जवळजवळ एक यशाची गुरुकिल्ली सांगितली जाते की जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायला पाहिजे तर तेवढं आपलं समर्पण त्या त्या क्षेत्रामध्ये पाहिजे. अर्थात खरी गोष्ट आहे. परंतु जे धन्य आणि आशीर्वादित लोक आहेत, जे विश्वासणारे आपण आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणवतो, आपल्याला अजून एक पायरी पुढची गाठायची आहे, आणि ती पायरी म्हणजे परमेश्वराच्या शास्त्रामध्ये खरं रममाण होणं, ही ती पायरी आहे. खऱ्या अर्थाने त्याच्यात आपल्याला आनंद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचं सुख आहे, त्याच्यामध्ये तो सदैव त्याच्या विचारानं आणि त्याच्या कृतीनं वगैरे त्याच्यामध्ये तो रममाण असतो आणि असायला पाहिजे. आणि म्हणून धन्य व्यक्तीचं, आशीर्वादात असल्या प्रकारचा जो व्यक्ती असतो त्याचं एक महत्त्वाचं लक्षण ह्या ठिकाणी आपल्याला आढळतं, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. आता तुम्ही म्हणाल की अहोरात्र फक्त देवाच्या शास्त्राचंच मनन करत राहणं, अर्थात ते व्यावहारिक रीतीनं शक्य आहे का? नक्कीच अनेक व्यावहारिक गोष्टी, कौटुंबिक गोष्टी, वैयक्तिक गोष्टी, कामाच्या गोष्टी, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. असं कसं शक्य आहे की अहोरात्र तो त्या ठिकाणी देवाच्या वचनांचंच मनन करतो? पण त्याचा अर्थ असा आहे की आपण अध्ययन, चिंतन आणि मनन नक्कीच करू शकतो. कोणत्याही कामामध्ये, कोणत्याही ठिकाणी आपण जरी गेलो तरी देवाच्या वचनाचं चिंतन आपल्या मनामध्ये आपण करू शकतो. तुम्ही म्हणाल की त्याचा काय फायदा? आम्हाला आमची कामं आहेत, आम्हाला आमची नोकरी आहे, अभ्यास आहे, त्याच्यामध्ये आपण जास्त आमची वेळ त्यामध्ये द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आम्हाला फायदा आहे. पुढे त्याच्यामध्ये एखादी चांगली नोकरी मिळू शकते किंवा आम्हाला प्रमोशन मिळू शकतं, ते जास्त महत्त्वाचं आहे. पण मंडळी, ज्यावेळेस एखादी व्यक्ती देवाच्या वचनामध्ये मनन करीत असते, त्यामध्ये तो रममाण होतो, त्याचा दुसरा परिणाम असा होतो की ज्यावेळेस जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी येतात, निर्णय घेण्याचा प्रसंग येतो, खूप कष्टातून, त्रासातून आणि दुःखातून आपण स्वतः आणि कुटुंब ज्यावेळेस जाण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस ते जे मनन आणि चिंतन देवाचं जे वचन आहे ते आपल्याला त्या प्रसंगातून जाण्यासाठी आणि त्यामधून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असतं. म्हणून आपल्याला कधीकधी लगेच त्याचे फायदे समजत नाहीत, परंतु जीवनामध्ये ज्यावेळेस अत्यंत कठीण परिस्थिती येते त्यावेळेस आपल्याला काय मदत होत असेल, केव्हा आणि कसा आपण निर्णय घ्यायचा, ह्या बाबतीत मार्गदर्शन त्या देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन केल्यामुळे त्यांना मिळू शकतं. आणि म्हणून धन्य मनुष्य, आशीर्वादित मनुष्य हा नेहमीच अचूक असल्या प्रकारच्या गोष्टी करीत असतो. चुकीचे निर्णय त्याच्यापासून तो लांब राहतो. अजून एक गोष्ट तिसऱ्या वचनामध्ये फार महत्त्वाची आहे. धन्य किंवा आशीर्वादित व्यक्तीच्या बाबतीत ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे
की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. एक महत्त्वाचं वर्णन आहे किंवा उदाहरण आहे या ठिकाणी आणि ते म्हणजे झाडाचं. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. तर ह्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे लावलेलं झाड. पेरलेलं झाड नाही. बियाणं आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेरू शकतो. परंतु एखादं रोपटं लावावं लागतं. एका ठिकाणी ते एखादं छोटंसं झाड किंवा रोपटं असतं. परंतु त्या ठिकाणी नक्कीच ते मरू शकतं. त्या ठिकाणी योग्य पाणी नाही, योग्य जमीन नाही, योग्य त्याची काळजी घेणार नाही आणि म्हणून ते झाड जरी महत्त्वाचं असेल, चांगलं असेल, परंतु जागा ही योग्य नाही आणि म्हणून तिथून काढून त्याला चांगल्या ठिकाणी लावावं लागतं. संत्र्याची जी रोपटं आहेत ती शेतामध्ये योग्य ठिकाणी योग्य अंतरावर लावली जातात. म्हणजे त्यांना पुढे फळ येतं, पुढे ते भरभराटीस येतात. तेच ह्या ठिकाणी उदाहरण माणसाच्या जीवनाचं आहे की आपण माणसं, आपण जीवन जे आहे ह्या जगातल्या अत्यंत कटू आणि क्लिष्ट अशा जीवनामध्ये, जागेमध्ये, परिस्थितीमध्ये लागलेले झाड आहे. त्या ठिकाणी ही झाडं आलेली आहेत, तिथं ती लावलेली नाही आहेत. आणि म्हणून ह्याचा अर्थ असा आहे की जे आपण मनुष्य आहोत, आपण मनुष्य प्राणी या नात्यानं ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या परिस्थितीचा आपण विचार करा की किती कठीण आणि किती वाईट वैचारिक परिस्थिती आजूबाजूला जगामध्ये पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची अनिती, अन्याय, पाप, क्लिष्टता आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु गोर गरिबांना पूर्णपणे लाथाडणं असल्या प्रकारची परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसते. आणि मग त्यामध्ये जे आपल्यासारखे नाहीत किंवा जे वेगळ्या विचारांचे आहेत अशा लोकांना तर ह्या जगातून जो काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. अशा ठिकाणी झाडं लागलेली आहेत, म्हणजेच लोक आहेत. आणि मग ह्या ठिकाणी उत्तर असं आहे की पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. तर तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी तिथून काढून आपल्याला ज्या ठिकाणी प्रवाह आहे, भरपूर पाणी आहे, सुरक्षित आहे, अन्न पाणी आहे, त्या ठिकाणी लावणं आवश्यक आहे. आणि म्हणून नक्कीच फार महत्त्वाचं ह्या ठिकाणी एक लक्षण आहे की जर आपण आध्यात्मिक रीतीनं चुकीच्या ठिकाणी आहोत, चुकीच्या परिस्थितीत आहोत, मग आपलं नाव गाव काहीही असो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपलं जीवन हे योग्य ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी भरपूर आध्यात्मिक पाणी, अन्न आणि इतकंच केवळ ते सुरक्षितता आहे, पुढचे भविष्य आहे आध्यात्मिक रीतीनं, त्या ठिकाणी आपल्या जीवनाला आणून त्याचं रोपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रवाहाजवळ लावलेले झाड तुम्ही आणि मी आहोत का? धन्य मनुष्य, आशीर्वादित मनुष्य म्हणजे त्या प्रवाहाजवळ असलेला. आणि ह्या ठिकाणी पाण्याची जी जो अर्थ आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे शमरोनी स्त्रीच्या बरोबर बोलत असताना तिला म्हणाले की ज्याच्या सोबत तू बोलत आहेस त्याला जर तू पाणी मागितलं तो तुला जिवंत पाणी देईल, असं वचन आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे ते जिवंत पाणी आहे, हा तो प्रवाह आहे. आणि ह्या ठिकाणी ती स्त्री नक्कीच अशा प्रवासाच्या जवळ लावलेली नव्हती, तर ती पूर्ण जगिक जीवनामध्ये आणि अशा गावामध्ये की ज्या ठिकाणी तिचं आयुष्य पूर्णपणे जवळजवळ उद्ध्वस्त झालेलं होतं. सामाजिक जीवनामध्ये तिला स्थान नव्हतं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तिला माहीत नव्हतं काय तिची पुढची अवस्था आहे, परिस्थिती आहे आणि कोणत्याच प्रकारे तिला जीवन नव्हतं.
आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिला तसे म्हणतात. आणि त्यामुळे मग ती म्हणतोय, ह्या ठिकाणी म्हणतो, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा तो प्रवाह आहे, हा जिवंत पाण्याचा प्रवाह आहे. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच मध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. हा ज्यावेळेस ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येईल आणि आली, त्यावेळेस तिच्यामधून ते जिवंत पाणी, आध्यात्मिक पाण्याचा झरा तिच्या जीवनामध्ये आला, की ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं आत्मिक जीवन नव्हतं, समाजामध्ये स्थान नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्तांनी तिच्या जीवनामध्ये ते पाणी आणलं. ती आता प्रभू येशू ख्रिस्त जो पाण्याचा, जिवंत पाण्याचा प्रवाह आहे, त्या ठिकाणी ते रोपटं लागलं. मंडळी, आपण म्हणाल की मला सगळ्या गोष्टींची गरज नाही, माझ्याकडे भरपूर आहे, रेलचेल आहे, सगळं काही आहे, मला काही गरज नाही, माझ्याकडे यश सुद्धा आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण आशीर्वादित आहोत, आपण धन्य आहोत. आणि म्हणून ह्या ठिकाणी धन्यपणाचं एक उदाहरण असं आपल्याला स्पष्ट दिसतं की झाड, आणि तेही मग ख्रिस्ताच्या जवळ त्याच्या पाण्यावर टिकणारं, ख्रिस्ताच्या शिक्षणांच्यावर टिकणारं, ख्रिस्ताच्या विश्वासावर टिकणारं आपलं रोपटं बनवायचं आहे. आपल्याला झाड ते व्हायचं आहे. आणि ते जर झालं तर नक्कीच आपलं जीवन हे धन्य आणि आशीर्वादित होईल. मग अशी व्यक्ती, जे झाड ते आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. मग अशा प्रकारे जे झाड, जी व्यक्ती देवाच्या सान्निध्यामध्ये लागलेली आहे, ख्रिस्ताच्या जवळ आहे, ते आपल्या हंगामी फळ देते. म्हणजे काय? योग्य वेळेला, योग्य ठिकाणी फळ देतं. आणि ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस अत्यंत कठीण परिस्थिती, ते निर्णय येतो, कदाचित ऑफिसमधून येतो, अशा वेळेस तो गांगारून जात नाही, तर त्या ठिकाणी संयमाचं, इतकंच केवळ नव्हे, सहनशीलतेचं फळ त्यावेळेस तो देतो. आणि म्हणून आपल्या हंगामी मिळणारं जे फळ आहे देणारं, त्याची पाने कोमजत नाहीत. आणि अशा परिस्थितीतून जात असताना सुद्धा त्याचा हिरवेपणा, टवटवीतपणा ख्रिस्ताच्या पाण्यामुळे हा सदैव तसाच राहतो. आणि अजून एक भाग ह्या ठिकाणी सांगितलेला आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. मग हे सगळं होत असताना अशा व्यक्तीला यश सुद्धा प्राप्त होते. जी काही तो हाती घेतो, त्याच्या जीवनात जे काम आहे, जी जबाबदारी आहे, ज्या काही गोष्टी परमेश्वर त्याच्या हातात देतो, ते तो इतक्या चांगल्या रीतीनं, धार्मिकतेनं, शुद्धतेनं, पवित्रतेनं, सत्यतेनं तो करतो. आणि त्यामधून जी खरी सिद्धी प्राप्त होते, यश प्राप्त होतो, तशी जी व्यक्ती आहे ती धन्य आहे. तशी जी व्यक्ती आहे ती आशीर्वाद आहे. मंडळी हो, पवित्र शास्त्रामध्ये देवाने आपल्याला धन्यता, आशीर्वादितपणा आणि यश ह्या दोन्ही गोष्टी देऊ केलेल्या आहे. परंतु आज आपली जबाबदारी ही आहे की मी माझं जीवन कोणत्या पाण्याजवळ लावलेलं आहे, हे माझं जीवनाचं जे रोपटं आहे कुठं आहे, त्याचं परीक्षण आपण करू आणि देवाला सांगू की देवा, तू माझ्या जीवनामध्ये ये आणि मला ती जी धन्यता आहे, आशीर्वादित जे जीवन आहे ते जगण्यासाठी शक्ती दे. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो ह्या सुंदर वचनाच्या बाबतीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आम्ही ते धन्य आणि आशीर्वादित जीवन जगावं अशी तुझी इच्छा आहे. देवा, आम्हाला ते जिवंत जे पाणी आहे, जे प्रभू येशू ख्रिस्त आहेत,
त्या ठिकाणी त्याजवळ तू आम्हास लाव, त्याजवळ आम्हास येण्यासाठी तू शक्ती दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.